नमस्कार मंडळी. तर तुम्हाला इथे आलूची पानं दिसत असतील, तर काय बरं बनवणार आहे मी. तर खूप सुंदर अशी छान रेसिपी बनवणार आहे. नेहमी आपण आलू वड्या लेयर्सच्या बनवतो. तर त्याने तुम्हाला जर कंटाळा येत असेल किंवा खूप वेळ जात असेल आणि तुम्हाला झटपट बनवायचं असेल तर काय करणार बरं. तर मी इथे घेतलेलं आहे बेसन आणि मसाला टाकलेला आहे, मी साखर टाकलेली आहे आणि इथे तीळ आणि ओवा टाकलेला आहे. आणि सोबत मी याच्यामध्ये हळद टाकणार आहे आणि थोडा मीठ चवीपुरता घेतलेला आहे. आणि आत्ता आपला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे आलूची पानं. तर इथे मी आलूची जी पानं आहेत ना ती चिरून घेतलेली आहेत. कारण कसं होतं, जर घाईघाईने तुम्ही करत असाल तर तितका वेळ तुम्हाला पुरत नाही. जॉब करत असाल किंवा कधी कुठली पण घाई असते, इमर्जन्सी असते, तर ही रेसिपी तुम्हाला उपयुक्त ठरेल. तर इथे मी चिरून घेतलेलं आहे आणि आता हे ना सगळं मी पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थित असं ढवळून घेणार आहे. अजिबात आपल्याला लम्स ठेवायचे नाही आहेत आणि हे पूर्ण मी असं मिक्स करून घेणार आहे. तर हे मिक्स करून झाल्यानंतर असं बनलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला सोडा टाकायचा तर तुम्ही सोडा टाकू शकता, पण मी तो टोटली स्किप केलेला आहे कारण आपल्याला नॅचरल व्हिडिओ बनवायची आहे. तर इथे मी आलं, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची ठेचा टाकलेला आहे. तर हा ठेचा पण आपण याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊयात. तर हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या अशाच रेसिपीज किंवा आपल्या गावाकडच्या व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तितकं मला गावाकडचं दाखवता येते तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि अजूनही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुमच्या सपोर्टची मला गरज आहे, कारण तुमचे एक सबस्क्राईब, तुमच्या एक लाईक्स, तुमचे व्ह्यूज मला प्रोत्साहित करत असतात. तर इथे मी आता ताटलीमध्ये जो मी बॅटर केला होता तो टाकलेला आहे. एकदम थिक बॅटर करायचा आहे आपल्याला. आणि आता हे ना मी त्या ताटलीला तेल लावला होता, त्याच्यामुळे तो चिकटणार नाही. आणि आता हे मटेरियल टाकल्यानंतर मी वाफेवर टाकलेलं आहे, जसं की आपण मोदक वगैरे वाफेला ठेवतो तसंच. तर इथे 20 ते 25 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. 20 ते 25 मिनटं झाल्यानंतर हे असं सुटत जातं. आता या ताटलीमध्ये तुम्ही बघू शकता असं सुटलेलं आहे मस्त, बघा कुठेच असं लागलेलं नाही आहे, मस्त निघालेलं आहे हे. तर हे मी सुरीने काढलं होतं आणि हे असं झालेलं आहे आपलं मस्त. तर आता आपल्याला हे सगळं कट करून याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर मी आता हे सगळं कट करून घेणार आहे. तर कट केल्यानंतर ह्या वड्या काहीशा अशा झालेल्या आहेत. तर आता ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. जर तुम्हाला उद्या खायच्या आहेत किंवा परवा खायच्या आहेत तर 2 दिवस तुम्ही ठेवू शकता असं फ्रीजमध्ये. तर हेच असं बॅटर ठेवायचं, म्हणजे हे वाफेवरून झालेलं असेल ते. तर इथे मी आता छोटी कढई घेतलेली आहे, याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये ज्या आपण वड्या पाडून घेतलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर इथे त्याच्यासाठी थोडंसं मी पीठ टाकून बघितलेलं आहे तेल गरम झालं आहे की नाही ते. तर तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला हे टाकायचं आहे, कारण हे कडक तेलामध्येच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. जेव्हा स्टार्टिंगला तेल गरम असतो ना तेव्हा ते व्यवस्थित होतं, तेल जास्त खात नाही. तर गॅस हाय फ्लेमवरच ठेवलेली आहे आणि मी आता हे असं एक करून या वड्या टाकून घेणार आहे. तर थोडासा तुम्हाला माझा आवाजामध्ये काही डिफरन्स दिसत असेल तर सॉरी, माझं सर्दीमुळे तो आवाज थोडा बदललेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर आवाज वेगळा येत असेल तर त्या आवाजाकडे बघू नका. माझ्या व्हिडिओमध्ये जे मी प्रयत्न केलेले आहेत, जे इमोशन्स आहेत ते बघा. तर इथे आपण मस्त असं एक साईड फ्राय करून झाली ना की दुसऱ्या साईडला पलटी करून घेणार आहोत.
ते असं पलटीचं करून झालेलं आहे माझं. हे बघा एक छान कलर येतो, मस्त कलर आला ना. काही लोक ह्याच्यामध्ये सोडा टाकतात, तर तुम्ही जर सोडा टाकलात ना तर ते मऊ फुसफुशीत होतं, पण त्या सोड्यानंतर मग आपल्या पण पोटाचे फुसफुसे होतात. त्यापेक्षा गप्प आपलं सरळ करायचं, जे काय आहे ते. जितका सोड्याचा वापर कमी करता येईल तितका करायचा, जितका नॅचरल फूड खाता येईल तितका खायचा. न जाणू आपल्या लाईफमध्ये आपण जेव्हा खात असतो तेव्हा कुठले कुठले केमिकल आपण यूज करत असतो हे आपल्यालासुद्धा माहिती नसतं. कारण हल्ली प्रत्येक कडधान्यामध्ये आपण मार्केटमधून भाज्या आणतो, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही फळांमध्ये भाज्यांमध्ये कुठे ना कुठे केमिकलचा यूज केलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला जितक्या गोष्टी टाळता येतील, जितक्या गोष्टी टाळता येतात तितक्या टाळण्याचा प्रयत्न करायचा. तर माझा सुद्धा हाच नेहमी कल असतो. जितक्या मला ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी न खाल्लेल्याच बऱ्या. तर तितक्या गोष्टी मी टाळण्याचा प्रयत्न करत असते. असो, तुम्हालाही समजेल किंवा मी जे बोलते तुम्हालाही पटत असेल. तर आता हे आपलं असं एक साईड झालेलं आहे, दुसरी साईड पण झालेली आहे. मस्त छान असा कलर आलेला आहे ब्राउनिश. तर आता असा कलर आल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत, कारण आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. तर आता तशाच पटापट दुसऱ्या वड्या पण आपण टाकून घेणार आहोत. तर या बघा मी अशा टाकून घेते. खूप अप्रतिम लागतात. एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. तुम्ही कोथिंबीर वडी जशी करत असताना त्या कोथिंबीर वडीमध्ये 2 प्रकारे करतात. एक तर तुम्ही असं गोल गोला तयार करतात पिठाचा आणि कोथिंबिरीचा, तर तसा करू शकता, किंवा अशा पद्धतीने सुद्धा कोथिंबिरीची वडी करतात. तर हीच मेथड मी यूज केलेली आहे आणि इथे आलूची वडी अशा प्रकारे बनवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त झालेल्या आहेत आपल्या वड्या अशा खुशखुशीत. या बघा कशी मस्त झालेल्या आहेत आणि या गरम तेलामध्ये केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आहे ना तेल यांनी जास्त खाल्लेला नाही आहे. मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा.